हळू आबा. वेळेत आलो दिवाणजीचे गुपित. मुलाने. दिवाणजीचे गुपित चातुर्य नाहीये. दिवाणाचे गुपित. कुठे गेले सगळे? उफ, धड्याखाली धड्याखाली. पोचणे. ठीक आहे, पाहते मी. हा, काय म्हणला? आपणच दोघी. नाही, हाय, शाबास. कसे आहे ते मुलं? कशाने सगळं होईल? मुलांनो, वर्ग सुरू झाला आहे. ते बापूंनी व्यवस्थित टायमात भरून या वर्गात बरेच जण आहे ना. हंसिया आहे, अनघा पण नाही आल्या का बरं? लक्षात नाही का काय? झोपल्या का? ऍटलिस्ट रेग्युलर तर असणार आहे, तर नाही आहे. रेग्युलर असणार आहे तरी हो ना. असायला पाहिजे. दिवाणाचे गुपित या धड्याखाली प्रश्नोत्तरे लिहायची आहेत. हो. गृहपाठ म्हणून देते. बापरे, कुणीच पाहिलाच नाही मॅडम मेसेज तर. बघूया थोड्या वेळाने काय. नाही ना, बघा ना. ते रीड बाय पाहून राहिली मी. हा हा. कोणीच नाही बघितले आपले मेसेजेसच नाही बघितले कोणी. म्हणजे पोस्ट केल्यावर ऍटलिस्ट बघितलेलं तर दिसलं पाहिजे ना. हो, तुम्ही पण टाकली का लिंक? मी पहिले टाकली, तुमची नंतर आली. तेच, मी न पाहताच टाकली. नाही, जाऊ द्या. मला नाही. माझ्यासाठी हवी असते लिंक. ती लॅपटॉपवर मला मराठी मधलं नाही आहे ना. हो हो. हा, मग तो ग्रुप शोधायला जमत नाही मग तुम्ही त्याच्यामुळे. कसं करता? तुम्ही नाही, लॅपटॉप लॉग इन करता की यांनी? लॅपटॉपवरच लॉग इन केलाय मी. हो हो. याच्यात नाही करत. ते मुलाला जड होतोय तो अभ्यास वाटायला लागला मला. नाही, याचे प्रश्नोत्तर लिहिता येतील त्यांना, सोपं सोपं. हे दिलंय, बघू काय करतात. करतील करतील. तेवढं तर येईल, म्हणजे ऍटलिस्ट 4-5 जण तरी नक्की करतील. करतील करतील. हो, बाकीच्यांमध्ये रेकॉर्ड स्टॉप करू का थोडा वेळ? ते होतं का? हो ना. करा मी की ना मग. पोस्ट आहे ना मी. नाही, मी ऑफ केलं तर मग ते तिकडे रेकॉर्डिंग नाही जाणार. जाऊ दे. हो का? हम्म. परत सुरू करता येईल ना का नाही? मी नाही, मग होस्ट आहे मॅडम. बापूंना सुरू करावी लागेल. हो का? हा, होस्ट नाही रे. मला केलंय. हो का? मग तुम्हीच ऑफ हे करा. साईडला रेकॉर्डिंगचं बटन येत आहे ना. करू का नक्की? करा पॉज. काय कुठं करायचं मला नाही. मी तुम्हाला होस्ट हे करते. नाही नाही, थांबा, हो, पॉज करते मी. मी तुम्हाला होस्ट करते. हा, ते स्टॉप व्हिडिओ येते. स्टॉप नाही, पॉज पॉज रेकॉर्डिंग करू. मी राहू सगळे खुश राहू दे. बाळाच्या पानं कधीच तुटू नको देऊ, तुटू नाही. बर. आणि आईची माया त्याच्यावर सतत राहू दे. आणि दुसऱ्या कवीने बाळासाठी काय मागितले आहे? कवीने बाळासाठी मागितले आहे की त्याचा आणि तिचा आईशी दुरावा कधी होऊ नको देऊ. पाना कधी तुटू नाही द्यावा. तो सतत त्याच्या आईसोबत छान राहावा आणि त्याची आई तिच्यावर खूप माया करावी. त्याचे हा. आणि बर, तिसरा, ठीक आहे. कवीने कोणाजवळ काय काय मागितलं आहे? कवीने हे सगळं देवाजवळ मागितलं आहे की देवाचं मागितलं आहे
मागितले आहे. त्याने ह्या पृथ्वीसाठी सगळं मागितलं आहे. एका आईसाठी मागितलंय, बाळासाठी मागितलंय, ह्या फुलांसाठी मागितलंय, पाखरांसाठी मागितलंय, संपूर्ण जगासाठी मागितलंय. छान. आणि शेवटचं होतं कवींची समर्पणाची भावना कशी व्यक्त होते. तर कवी म्हणतात की माझं जीवन मातृभूमीसाठी खर्च व्हावे, माझे जीवन मातृभूमीसाठी खर्च व्हावे किंवा मातृभूमीच्या रक्षणासाठी कामात यावे, काहीतरी असेल. माझे आयुष्य मातृभूमीसाठी असावे किंवा मी मातृभूमीसाठी जगावे. तू सांग, तू काय लिहू शकतेस? कवीने समर्पणाची भावना अशी व्यक्त केली आहे की त्यांचे संपूर्ण जीवन त्यांच्या मातृभूमीसाठी समर्पण होऊ दे आणि त्यांचे संपूर्ण जीवन ते सगळ्यांसाठी चांगलं विचार नाही नाही, करते. मातृभूमीच्या रक्षणासाठी असावे असं. मातृभूमीच्या रक्षणासाठी असावे, एवढंच ठीक आहे. अशी कवींची समर्पणाची भावना व्यक्त होते. ते काय म्हणतो? अनंता एवढे द्यावे, भुईचे अंग मी व्हावे, शेवटी श्वास जाताना फुलांचे रंग मी व्हावे. म्हणजे लोकांनी मला चांगले म्हणावे. कारण कवी सगळ्यांसाठी काही ना काही मागत आहे ना, सगळ्यांसाठी प्रार्थना करते. ठीक आहे, चालेल. हा, लिहून काढते. तर आता चल प्रार्थना म्हण, आपण बंद करू मग वर्ग. बाकी पुढचं केलंस ना? बरंच त्या थेंबा थेंबाचा केलं ना? ते तर सोपं आहे. ते त्यातच लिहिलंस की हो नाही? ते सोपं आहे मॅम. ते कोंब उगवावा बरस त्या थेंबा भुईतून कोंब उगवावा, भुईतून. ओके. कितीही पेटू दे ज्वाळा, पुण्याही माय पदराशी, पुण्याही माय पदराशी ते राहू दे. ठीक आहे. आणि अनंता एवढे द्यावे. ओके, अनंता. आणि जोड्या जुळवा घराला उंबरा, पावलांसाठी वाटा, तानुले. थांब, आपण तानुले नव्हतं. बाळोट. बरं, ठीक आहे. बाळोट. ठीक आहे. घडांचे घाव, बरसते थेंब, भुईचे अंग आणि फुलांचे रंग. ठीक आहे. हे संदर्भात स्पष्टीकरणाची गरज नाही. चल म्हण, प्रार्थना म्हण. हो मॅम. मला चेहरा दिसतोय मॅम म्हणा बरोबर? हो हो, म्हण. हात जोड आणि म्हण. हो मॅम. हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे, मानसानी मानसाशी मानसा समवागणे. हीच आमची प्रार्थना, धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे, एकनिष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे, अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, मानसानी मानसाशी मानसा समवागणे. हीच आमची प्रार्थना, भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी, तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे, मानसानी मानसाशी मानसा समवागणे. हीच आमची प्रार्थना, लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पाहुले चालू पुढे ते थांबले ते संपले, घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लागणे,
मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच आमची प्रार्थना. चालेल, ठीक आहे. चला मग आता पुढच्या शुक्रवारी लॉग इन कर आणि ह्याचे प्रश्नोत्तर एक वेळ वाचून घेशील. हा, आणि ते उत्तर जे आहे समर्पणाची भावना ते पूर्ण लिहून टाक. ठीक आहे. चालेल. नमस्कार मॅम. हा, तुम्ही बाहेर आहात ना, तर आता मी वर्ग बंद करते आहे. ठीक आहे. तुमच्याजवळ पुस्तक पण नाही ना? नाही मॅम. हा, पुढच्या शुक्रवारी वेळेत जॉईन व्हा. हो मॅम. ठीक आहे. चला, शुभरात्री सगळ्यांना. शुभरात्री मॅम. शुभरात्री मॅम. थोडा वेळ ते व्हिडिओ तो 1 मिनिट ऑन करा. अनघाद्विका, कुठे फिरताय? ओके, ठीक आहे. छान. काय प्रोग्राम होता? नाही मॅम, मामीच्या घरी आलो. बरं बरं, चला, ठीक आहे. पुढच्या वेळी बरोबर वेळेत व्हा, जॉईन व्हा आणि प्रश्नोत्तर लिहून काढा त्या धड्याचे. ठीक आहे. चला, बाय.